अपडेट न्यूज। राहुल ठाकरे आक्रमक, दिग्रस दारव्हा कारंजा रोडवरील तो अनधिकृत टोल नाका बंद करण्याची मागणी, पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा। दिग्रस दारव्हा कारंजा NH36 या मार्गावर भुलाई भांडेगाव इथं सुरू करण्यात आलेला टोल नाका पूर्णपणे अनधिकृत असून तो तातडीनं बंद करण्यात यावा अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीचे नेते राहुल माणिकराव ठाकरे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन टोल नाक्याच्या नियमबाह्य कारभाराचे पुरावे सादर केले। नियम धाब्यावर बसवून टोल वसुली। राहुल ठाकरेंनी मांडले हे 4 मुख्य मुद्दे। कामाचा दर्जा निकृष्ट आणि अर्धवट। दिग्रस ते दारव्हा रस्ता पूर्ण झाला असला तरी दारव्हा ते कारंजा दरम्यान केवळ 10% काम झालं। 90% काम अद्याप बाकी असताना केवळ 10% कामाच्या जोरावर 100% टोल वसूल करून वाहनधारकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे। नगर परिषद हद्दीचा नियम धाब्यावर। रस्ते वाहतूक नियमानुसार टोल नाका नगर परिषद हद्दीपासून किमान 10 किलोमीटर अंतरावर असणं अनिवार्य आहे। मात्र हा नाका दारव्हा नगर परिषदेपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर उभारून नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय। टोल मधील अंतरात तफावत। राष्ट्रीय महामार्ग नियम 2008 नुसार 2 टोल नाक्यांमधील अंतर किमान 60 किलोमीटर असावं लागतं। मात्र भांडेगाव आणि खर्डा तालुका कारंजा या 2 टोल नाक्यांमधील अंतर अवघे 45 किलोमीटर आहे। दिशादर्शक फलकाविनाच वसुली सुरू। रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय आणि आवश्यक दिशादर्शक फलक लावल्याशिवाय टोल वसूल करता येत नाही। इथं कामाचा दर्जा तर निकृष्ट आहेच, पण सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेलेले नाहीयेत। जनतेची लूट थांबवा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा। हा टोल नाका म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मारलेला दरोडा आहे। सरकारी नियमांचं सर्रास उल्लंघन होत असताना प्रशासन गप्प का, असा सवाल राहुल ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पालकमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीनं लक्ष घालून संबंधित विभागाला आदेश द्यावेत आणि हा अनधिकृत टोल नाका रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या बैठकीमुळे आता प्रशासन काय पाऊल उचलतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। खऱ्या अर्थानं या टोल बंदच्या संदर्भात यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। जवळपास 2 तारखेपासून 2 मार्चपासून हे सर्व आमचा या टोल बंदचा प्रवास चालू झाला आहे। 2 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं, त्यानंतर 11 तारखेला तोडफोड आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर 13 तारखेला कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग झाली होती। त्याच्यानंतर परत त्यांनी न ऐकल्यामुळे आम्ही 16 तारखेला परत त्यांना अर्ज दिला होता। 23 तारखेला परत आंदोलन केलं होतं। आज शेवटी प्रशासनाने आणि शासनाने याची गंभीर दखल घेऊन आज 27 तारखेला आजच्या रोजी इथे मीटिंग पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेबांनी बोलावली आहे आणि तिथे स्पष्टपणे आदेश दिलेले आहे। जे काही आमची मागणी होती की हा टोल नाही तर हा अनधिकृत टोल आहे, इथं हा उभाच नसायला पाहिजे, हा पोझिशनच चुकलेली आहे या टोलची। त्याच्यामुळे डायरेक्ट कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी त्यांना आदेश दिले की आजपासूनच हा टोल बंद राहील आणि कायमस्वरूपी टोल बंद करण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिल्लीला पाठवावा आणि येत्या 4-5 दिवसात आम्ही सर्व मिळून गडकरी साहेबांची भेट या संदर्भात घेणार आहोत। म्हणजे आज आमचं महाविकास आघाडीचं आम्ही पूर्णपणे जिंकलो। पूर्णपणे आम्हाला जे प्रशासनाचं शासनाचं सहकार्य मिळालं। या संदर्भात त्यांचे फक्त आदेश एक आहे की आजपासून टोल बंद हा पहिला आदेश राहणार आणि कायमस्वरूपी जो बंद करायचा आहे टोल त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटचा अहवाल, ज्यामध्ये कलेक्टर साहेब SP साहेबांचा जे की कारण कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते तो एक अहवाल असा जोडून डिपार्टमेंट थ्रू कायमस्वरूपी बनण्याचा दिल्लीला एक प्रस्ताव जाणार आहे। आणि त्याच्या आधी गडकरी साहेब जे त्याचे मिनिस्टर आहेत त्यांनाही आम्ही भेटायला नागपूरला येत्या 4-5 दिवसात आम्ही जाणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.